नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये तसेच सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा उपयोग होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज पाहूयात आपण 12 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. ओके, प्रश्न क्रमांक पहिला, न्यू साऊथ वेल्सची सायंटिस्ट ऑफ द इयर हा सन्मान मिळवणाऱ्या नलिनी जोशी या खालीलपैकी कोणत्या शाखेतील पहिल्या तज्ज्ञ ठरल्या आहेत? सायंटिस्ट ऑफ द इयर आणि पहिल्या तज्ज्ञ ठरलेल्या आहेत. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पर्याय आहेत: एक भौतिकशास्त्र, बी रसायनशास्त्र, सी जीवशास्त्र आणि डी गणित. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गणित. तसे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सायंटिस्ट ऑफ द इयर हा न्यू साऊथ वेल्स सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च विज्ञान सन्मान आहे. नलिनी जोशी या सिडनी विद्यापीठाच्या पहिल्या महिला गणित प्राध्यापक ठरलेल्या आहेत आणि इंटिग्रेबल सिस्टीम्स या नॉन लिनियर समीकरणांवरती आधारित असून भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीमध्ये महत्त्वाच्या आहेत आणि फायबर ऑप्टिकल इंटरनेट आणि हवामान मॉडेलिंगसाठी प्रगत गणितीय प्रणाली अत्यावश्यक आहे. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, कमला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचे पर्याय आहेत: ए आसाम, बी अरुणाचल प्रदेश, सी मणिपूर आणि डी ओडिशा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. कमला जलविद्युत प्रकल्प हा कमला नदी ही सुबनसिरी नदीची प्रमुख उपनदी आहे. या प्रकल्पाची स्थापित क्षमता 1720 मेगावॅट इतकी आहे आणि कमला जलविद्युत प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 6869.92 दशलक्ष युनिट्स हरित ऊर्जा निर्माण होईल आणि हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, आणि मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की कृपा करून लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि याच्या शॉर्टमध्ये का होईना पण याच्या नोट्स काढा, पण लेक्चर शेवटपर्यंत बघा. ओके, पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, वायमर त्रिकोण हा कोणत्या 3 देशांचा राजकीय गट आहे? असा प्रश्न आहे. पर्याय आहेत: ए फ्रान्स, जर्मनी, पोलंड, बी आहे इटली, स्पेन, फ्रान्स, सी आहे रशिया, भारत, चीन आणि डी आहे भारत, नेपाळ आणि भूतान. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. वायमर त्रिकोण या गटाची स्थापना 29 ऑगस्ट 1991 रोजी जर्मनीतील वायमर येथे झाली होती आणि मुख्य उद्देश काय तर राजकीय संवाद व सहकार्य मजबूत करणे आणि जर्मन पोलंड सामंजस्यासाठी फ्रान्सच्या अनुभवाचा वापर करण्यासाठी या गटाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि भारताने अलीकडे प्रथमच वायमर त्रिकोणसोबत औपचारिक संवाद साधलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, कालाई 2 प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय वाद कोणत्या प्रजातींशी संबंधित आहे? कालाई 2 प्रकल्प. पर्याय आहेत: ए हिमालयन मोनाल, बी आहे स्नो लेपर्ड, सी आहे व्हाईट बेलेड हेरॉन आणि डी आहे रेड पांडा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्हाईट बेलेड हेरॉन. त्याचे पॉईंट्स पहा. 1200 मेगावॅट क्षमतेच्या कालाई 2 जलविद्युत प्रकल्प अरुणाचल प्रदेशातील अँजॉ जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे आणि कालाई 2 प्रकल्प लोहित नदीवरती असून लोहित ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे आणि व्हाईट बेलेड हेरॉन
ही IUCN रेड लिस्टनुसार अतिसंक्रमणग्रस्त प्रजाती आहे. आणि व्हाईट बेलेड हेरॉन ही वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये समाविष्ट आहे. हा पण प्रश्न महत्वाचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह DLI योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबविली जाते? त्याचे पर्याय आहेत: A. वाणिज्य व उद्योग मंत्रालय, B आहे अवजड उद्योग मंत्रालय, C आहे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि D आहे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. DLI योजना भारतातील उच्च मूल्य सेमीकंडक्टर चिप डिझाईन्स क्षेत्र मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना फॅबलेस सेमीकंडक्टर इको सिस्टीम विकसित करण्यावरती लक्ष केंद्रित करते आणि आयात अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवणे हा DLI योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. लडाख क्रीडा धोरण कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आले? तर याचे पर्याय आहेत: A. अमित शहा, B आहे मनोज सिन्हा, C आहे कविंदर गुप्ता, D आहे RK माथुर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कविंदर गुप्ता. महत्वाचे पॉइंट्स पहा. लडाख क्रीडा धोरण जानेवारी 2026 मध्ये लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सुरू केले आणि धोरणाअंतर्गत उत्कृष्ट खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये 4% आरक्षण देण्याची तरतूद आहे यामध्ये. आणि लडाख क्रीडा धोरण स्काउट, फॅसिलिटेट आणि रेकग्नाइज या तत्वावरती आधारित आहे. आणि लडाख 2026 मध्ये खेलो इंडिया विंटर गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे यजमानपद भूषवित आहे. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 7. इटली सरकारने गोव्याचे उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना कोणता प्रतिष्ठित नागरी सन्मान प्रदान केला आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ऑर्डर ऑफ द मेरिट ऑफ इटली, B आहे कॅव्हलियरे डेल ऑर्डिने डेल्ला स्टेला ई इटालिया आणि C आहे ऑर्डर ऑफ द सेंट जॉर्ज, D आहे ऑर्डर ऑफ द रोमन ईगल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. हे नाव तुम्ही पुन्हा पाहून घ्या, याचे उच्चार थोडे वेगळेच आहेत आणि काही चुकलं असेल तर सॉरी. पुढील महत्त्वाचे त्याचे पॉइंट्स पहा. हा सन्मान इटली प्रजासत्ताककडून आंतरराष्ट्रीय सहकार्य व मैत्रीपूर्ण संबंध वाढवणाऱ्यांना दिला जातो. श्रीनिवास डेम्पो हे गोव्यातील इटलीचे मानद उपवाणिज्यदूत आहेत. का बरं त्यांना दिला जातो ह्याचं रिझन आहे. आणि हा सन्मान गोव्यात झालेल्या समारंभात इटलीचे मुंबईतील महावाणिज्यदूत वॉल्टर फेरार यांनी प्रदान केला. हा पण पॉइंट महत्वाचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. व्हेनेझुएलन ऑपोजिशन नेता मारिया कोरिना माचाडो यांनी नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्याचा प्रस्ताव मांडला? तर त्याचे पर्याय आहेत: युनेस्को, B आहे डोनाल्ड ट्रम्प, C आहे निसी मादुरो, D आहे NGO प्रतिनिधींना. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, डोनाल्ड ट्रम्प यांना. तर त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. व्हेनेझुएलन नेता मारियो माचाडो यांनी आपल्या 2025च्या शांतता पुरस्काराचे सहकार सदरच्याहून ट्रम्प यांना द्यायचे म्हणून सुचवले होते, परंतु ते नोबेल समितीने नाकारलेले आहे. नोबेल शांतता पुरस्काराचे निर्णय कायमस्वरूपी असतात आणि ते पुनर्विचारासाठी पात्र नाहीत. आणि नोबेल शांतता पुरस्कार वार्षिकपणे नॉर्वेमध्ये ओस्लो येथे प्रदान केले जातात. पुढील प्रश्न क्रमांक 9. WHO फार्माकोव्हिजिलन्स योगदानामध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. पर्याय आहेत: A 5वा, B आहे 6वा, C आहे 8वा आणि D आहे 10वा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 8वा क्रमांक आहे भारताचा. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंडियन फार्माकोपिया
2026 ही औषध मानकाची 10वी अधिकृत आवृत्ती आहे आणि 2026 मध्ये 121 नवीन मोनोग्राफ्स समाविष्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये. आणि भारत हा रक्त घटक म्हणजे ब्लड कॉम्पोनंट्स मोनोग्राफ्स फार्माकोपियामध्ये समाविष्ट करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. आणि इंडियन फार्माकोपिया आता 19 ग्लोबल साऊथ देशांमध्ये अधिकृतरित्या मान्यता प्राप्त आहे. हा देखील पॉइंट महत्वाचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. TM कल्याणन यांच्या नावावरती सालेम रेल्वे जंक्शन किंवा विमानतळाचे नामकरण करण्याची मागणी कोणत्या प्रसंगी करण्यात आलेली आहे? तर पर्याय आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, बी आहे त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त, सी आहे त्यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आणि डी आहे निवडणूक प्रचारादरम्यान. तर याचे योग्य उत्तर आहे त्यांच्या 105व्या जयंतीनिमित्त, पर्याय क्रमांक सी. तर त्याचे महत्त्वाचे पॉइंट आहेत. TM कल्याणन हे भारताच्या हंगामी संसद म्हणजे 1950 ते 1952चे सदस्य होते. रेल्वे स्थानके व विमानतळांचे नामकरण करण्याची केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असते. आणि सालेम हे पश्चिम तामिळनाडू मधील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. ओके. पुढील प्रश्न क्रमांक 11. डीफेक व अश्लील सामग्रीच्या जोखमीमुळे ग्रोक AI चॅटबॉटवरती बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे? तर तसे पर्याय आहेत ए ऑस्ट्रेलिया, बी UK, सी इंडोनेशिया आणि डी आहे जर्मनी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ग्रोक AI चॅटबॉट XAIच्या एलॉन मस्क यांच्या कंपनीने विकसित केलेला आहे. महत्त्वाचा पॉइंट आहे हा. इंडोनेशियामध्ये संमतीशिवाय तयार केलेले लैंगिक डिफेक्ट्स मानवाधिकाराचे उल्लंघन मानले जातात. आणि ग्रोक प्रकरणामुळे जनरेटिव्ह AI नियमन, कंटेंट मॉडरेशन व प्लॅटफॉर्म जबाबदारी यावरती जागतिक चर्चा तीव्र झालेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12 आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये ABS फ्रेमवर्क अंतर्गत NBAने बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी BMCs आणि BMC मध्ये किती रक्कम वितरित केलेली आहे? पर्याय आहेत ए 50, बी 50 लाख, बी आहे 68 लाख, सी आहे 70 लाख आणि डी आहे 100 लाख. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 68 लाख. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही रक्कम मुख्यतः मातीतील सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक उपयोग करून प्राप्त लाभातून देण्यात आलेली आहे. बॅसिलस जातीच्या जीवाणूंना प्रोबायोटिक्स उत्पादनांच्या विकासासाठी वापरले गेलेले आहे. आणि ABS योजनांचा उद्देश स्थानिक समुदायांना आणि जैवविविधतेचे संरक्षकांना लाभ देणे असा आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे सुमारे 15% ABS अर्ज सूक्ष्मजीवांसंबंधी असतात जे कृषी, आरोग्य, बायोटेक उद्योगांसाठी महत्त्वाचे आहेत. आजचे आपले 12 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्सचे लेक्चर झालेले आहे. पण माझी खरंच खूप मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला. सगळे करंट अफेअर्स 12च्या 12 करंट अफेअर्स तुम्ही मेमराईज करा, स्वतःचे नोट्स काढा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.